हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 11th अकाउंट इंग्लिश मीडियम. क्लिअर. तर याच्या पहिले मी 4 पार्ट केलेत आणि आपला चॅप्टर नंबर किती चालला आहे? 1. किती चालला आहे आपला चॅप्टर नंबर? 1. आलं लक्षात? तर याचा पार्ट नंबर किती चालला आहे मित्रांनो? 5. कारण की चॅप्टर मोठं आहे आणि सर्व बेसिक कन्सेप्ट आहे एकदम व्यवस्थित क्लिअर करून ते सर्व काय करायचे असतात, शिकवायचे असतात. क्लिअर. तर याच्या अगोदरचे पहिले तुम्ही व्हिडिओ बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा. डायरेक्टली हा जर बघितला तर तुम्हाला काही कळणार नाही. चला मग शेवटचा पार्ट आहे मित्रांनो, पार्ट नंबर 5. अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन्स अँड प्रिन्सिपल्स, मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट. आता अकाउंटिंग कन्सेप्टचं काय मिनिंग आणि इम्पॉर्टन्स काय ते बघूया. तर अकाउंटिंग इज मीन्स ऑफ कम्युनिकेटिंग द रिझल्ट ऑफ बिझनेस ऑपरेशन टू व्हेरियस पार्टीज इंटरेस्टेड इन अवर कनेक्टेड विथ द बिझनेस वाईज द ओनर. आता अकाउंटिंग केल्यामुळे काय कळतं, जो ओनर जो मालक आहे त्याला कळतं, क्रेडिटर्सला कळतं, इन्व्हेस्टर्स म्हणजे काय, आता माझ्याकडे पैसा आहे, मी काय करेल, एखाद्या कंपनीत पैसा टाकेल म्हणजे काय, इन्व्हेस्ट करेल. बँक्स, जर मी लोन काढायला गेलो तर बँकेला पाहिजे ना, कळायला पाहिजे ना की माझी कंपनी प्रॉफिटमध्ये की लॉसमध्ये. तर बँक. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय, जे लोन वगैरे प्रोव्हाइड करतात ते. नंतर गव्हर्नमेंट अँड अदर एजन्सीज, हेन्स इट इज राईटली कॉल्ड ॲज द लँग्वेज ऑफ बिझनेस. क्लिअर इथपर्यंत? मग अकाउंटिंगमध्ये ह्या एवढ्या गोष्टी कळत असतात लोकांना. कोणत्या कोणत्या लोकांना? जो मालक आहे त्याला. अकाउंट ठेवल्यामुळे एवढ्या लोकांना काय कळत असतं की बिझनेसची पोझिशन कशी, म्हणजे फायनान्शियल कंडिशन कशी, याचा अर्थ तो झाला. क्लिअर इथपर्यंत? बघा आता पुढे काय म्हणतोय, अकाउंटिंग इज द नॉट ओनली असोसिएटेड विथ बिझनेस बट ऑल्सो विथ द एव्हरीबॉडी who is interested in keeping an account of the monetary transaction. Generally, the term accounting refers to financial accounting. Bookkeeping and accountancy is an art of recording, classifying, and summarizing transaction of business concern in a systematic manner. तर या ठिकाणी मिनिंग सांगितलं, ती कोणा व्यक्तींना उपयोगी पडू शकते ते सांगितलं. या ठिकाणी सर्व दिलेलंच आहे. ओके. ओनर म्हणजे काय, मालक. क्रेडिटर म्हणजे काय, ज्याच्याकडनं मी माल आणतो आहे त्याला कळतं की माझा बिझनेस कसा आहे, स्ट्रॉंग आहे का, लॉसमध्ये. इन्व्हेस्टर म्हणजे काय, माझ्या बिझनेसमध्ये सपोज मला आता टाटामध्ये इन्व्हेस्ट करायची, तर मी काय करेल, त्यांचे शेअर घेईल आणि ते पैसे इन्व्हेस्ट केले मी, असं समजेल. बँक, जर मला बिझनेस एक्सपांड करायचा तर काय करेल, बँक पहिले बघल की याचा बिझनेस किती करोडचा आहे, किती लाखांचा आहे, याला प्रॉफिट होतो का नाही, तर बँकेला कळतं. नंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूट जसं बजाज फायनान्स, आदित्य बिर्ला फायनान्स, टाटा फायनान्स यांनाही कळतं. नंतर गव्हर्नमेंटला कळतं. आलं लक्षात? आणि अदर जे पण काही एजन्सीज असतात त्यांनाही कळत असतं. हे कशामुळे होतं, सर्व अकाउंटिंगमुळे होत असतं. नंतर बुककीपिंग केल्यामुळे आणि अकाउंटिंग केल्यामुळे काय 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 होतं, बुककीपिंगमध्ये रेकॉर्डिंग, क्लासिफाय करतो आणि समरायझिंग आणि ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस कन्सर्न सिस्टमॅटिक मॅनर. जे पण काही ट्रान्झॅक्शन झालेले असतील ते सर्व व्यवस्थित लिहित असतो. तर याच्याबद्दल बुककीपिंग आणि अकाउंटन्सीबद्दल पूर्ण डिटेल मी मागच्या लेक्चर्समध्ये सांगितले आहेत. 1 ते 1 to 5 पार्ट्स आहेत. हा 5वा पार्ट चालला आहे. तर याच्याबद्दल पूर्ण डिटेल मी 1 ते 4 पार्टमध्ये सांगितलेले. सर्व पहिले व्हिडिओ बघा, त्यानंतर मग हा व्हिडिओ बघा. परत एकदा सांगतोय. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करत चला, शेअर करत चला आणि सबस्क्राईब करत चला. नुसतं बघत नका जाऊ, जरा तिथे अंगठ्याचं बटन आहे ते पण जरा दाबून देत चला. ओके. तुमच्यासाठी कोणीतरी मेहनत घेतं आहे याचं मोबदला म्हणून लाईक करत चला मित्रांनो. काही अडचण असेल तर कमेंट्स पण करत चला. आणि माझा नंबर तर दिलाच आहे तुम्हाला, त्यामुळे काही अडचण असेल तर कॉल पण करू शकतात. आणि ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट आहे डायरेक्टली. क्लिअर इथपर्यंत? 50% डिस्काउंट आहे. कोणाला क्लास लावायचा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात. क्लिअर. नेक्स्ट पुढे 1 मिनिट, माझं पेन चालत नाही जरा. ओके, चलो चालू झाला.
इम्पॉर्टंट ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट. आता इम्पॉर्टंट काय, रिलायबल फायनान्शियल स्टेटमेंट, युनिफॉर्मिलिटी, जनरली ॲक्सेप्टेबल बेसिस ऑफ मेजरमेंट, प्रॉपर इन्फॉर्मेशन टू ऑल, व्हॅलिड अँड ॲप्रोप्रिएट एज्युम्शन. आता हे काय काय ते आता एकदा आपण बघत चलू. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी दिलेली क्लिअर इथपर्यंत. मग सम ऑफ इम्पॉर्टंट कन्सेप्ट आर फॉलो. बघा या ठिकाणी प्रत्येक गोष्टीबद्दल व्यवस्थित एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर काय काय होतं आत्ता आपण बघितलं. बघा रिलायबल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय व्यवस्थित कळतं. युनिफॉर्मॅलिटी इन प्रेझेंटेशन म्हणजे याच्यामुळे अकाउंटिंग ठेवल्यामुळे आपल्याला नेमकं कळतं की प्रॉफिट झाला की लॉस हे प्रेझेंट होतं. जनरली ॲक्सेप्टेबल बेसिस ऑफ मेजरमेंट त्यामध्ये आपल्याला ताळमेळ करता येतो. प्रॉपर इन्फॉर्मेशन देता येते ते जे पण काही लोक असतील म्हणजे कोणते लोक, हे सर्व लोक. आणि व्हॅलिड अँड ॲप्रोप्रिएट ॲझम्पशन म्हणजे काय, काही ॲझम्पशन करायचं असेल, काही अंदाज लावायचा असेल तर तो त्याच्यावरनं आपल्याला लावता येतो. क्लिअर इथपर्यंत एवढ्या सर्व गोष्टी येत असतात. चला मग पुढे काय म्हणतोय ते आता बघू. आता हे सर्व थिअरीचे काही लिहून घ्यायचं नाही, फक्त एक लक्ष द्यायचं. सम ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट ॲज फॉलो. बिझनेस एंटिटी. This concept implies that a business unit is separate and distinct from the owner or owners, that is the person who supply capital to it. Based on this concept, accounts are prepared from the point of view of the business and not from the owner's point of view. Hence, the business liable to the owner for the capital contributed by him her. आता बिझनेस एंटिटीमध्ये एकच लक्षात ठेवा, जो पण काय ओनर आहे तो काय देतो, कंट्रीब्यूट करतो. काय कंट्रीब्यूट करतो, कॅपिटलचं. ओके. मग अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आता हा जो कन्सेप्ट आहे याच्यात फक्त ट्रान्झॅक्शन कुठले रेकॉर्ड केले जातात, कुठले, बिझनेसबद्दलचे. आलं, दुसरे ट्रान्झॅक्शन आहे. पर्सनल ट्रान्झॅक्शन ऑफ द ओनर आर नॉट रेकॉर्डेड. जे पण काही पर्सनल यूज, आता याच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले पर्सनल यूज म्हणजे काय. तर बिझनेसमध्ये पैसा 1,00,000 आणि मी काय केलं, माझ्या मुलाची फीस भरली शाळेची किंवा कॉलेजची, तर काय झालं माझं पर्सनल, तर हे रेकॉर्ड केलं जात नाही पर्सनल यूज. बट देअर ट्रान्झॅक्शन विथ द बिझनेस सच ॲज कॅपिटल कंट्रीब्युटेड टू द बिझनेस ऑर कॅश विथड्रॉन फ्रॉम द बिझनेस फॉर हर पर्सनल यूज will be recorded in the books of account. It implies that the business itself owes asset and owes liability. Okay, example, half of the building is used for business office and other half of the building is used for the residence of the proprietor. आता सपोज बिझनेस टाकला, पुढे बिझनेस आणि मागे काय केलं, तो प्रोप्रायटर म्हणजे मालक काय राहतोय. इट इज द टोटल रेंट ऑफ द बिल्डिंग इज 50,000. देन 25,000 विल बी डिडक्टेड ॲज अ ड्रॉइंग फ्रॉम प्रोप्रायटर कॅपिटल. आता सपोज ह्या दोघांचं किती भाडं, 50,000. किती भाडं, 50,000. ओके, काय आहे, रेंट आहे. तर आता मला सांगा बिझनेस किती आहे, अर्ध्याच भागात चालला आहे. ओके, बिझनेस किती भागात चालला आहे मित्रांनो, एवढ्याच भागात, आणि एवढ्या भागात काय तो राहतोय. ओके, आणि याचं टोटल भाडं आहे 50. तर बिझनेसचे किती जात आहेत, फक्त 25,000, आणि 25,000 मग त्याचे काय आहेत, राहण्याचे. दॅट इज काय झाला, पर्सनल यूज. ओके, म्हणजेच हा 25,000 काय झाला तुमचा पर्सनल यूज. क्लिअर इथपर्यंत. हे सर्व काय येतं बिझनेस एंटिटीमध्ये. एक लक्षात ठेवायचं, पर्सनल यूज जर असेल तर तो रेकॉर्ड केला जात नाही, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. क्लिअर. तर या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे अशा प्रकारे. चलो सेकंड काय म्हणतोय ते बघूया आता. मनी मेजरमेंट. This concept implies that only those transactions which can be expressed in a term of money are recorded in the books of accounts. Since money serves as the medium of exchange, transactions expressed in money are recorded, and real currency of a country is the measuring unit for accounting. Transactions which do not involve money will not be recorded in the books of account. आता बघा, मनी मेजरमेंटमध्ये एकच लक्षात ठेवायचं, ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये मनी इन्वॉल्व नसेल, काय नसेल, पैसा इन्वॉल्व नसेल, तर हे काय करायचं, नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट.
क्लिअर इथपर्यंत. मनी मेजरमेंटमध्ये जर पैशांचे ट्रान्झॅक्शन नसेल म्हणजे काय कुठलं असेल, मग बार्टर ट्रान्झॅक्शन असेल म्हणजे वस्तू देऊन वस्तू घेणे, तर हे याच्यामध्ये लिहिलं जात नाही. ओके, मनी मेजर हे कन्सेप्ट चालू आहे. जर एक्झाम्पल बघितलं, वर्किंग कंडिशन इन द वर्क प्लेस, स्ट्राईक बाय एम्प्लॉईज, इफिशियन्सी ऑफ द मॅनेजमेंट एक्सेट्रा विल नॉट बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. बघा काय काय नाही एक लिहिलं जात. वर्किंग कंडिशन इन द वर्क प्लेस म्हणजे काय, जिथे काम करतो तिथलं वर्किंग कंडिशन नाही लिहिली जात. स्ट्राईक म्हणजे काय, कोणीतरी आंदोलन केलेलं आहे म्हणजे स्ट्राईक म्हणजे काय, बंद पडलेलं आहे. आता बघा महामंडळवाल्यांनी मागे काय केलं होतं, सर्व बसेस बंद पाडल्या होत्या. ओके, याला काय म्हणतात, स्ट्राईक. ओके, म्हणजे आपल्या मागण्यांसाठी काय करणे, कामं बंद करून देणे. तसंच ओनर एम्प्लॉई पण करत असतात. इफिशियन्सी ऑफ द मॅनेजमेंट, इफिशियन्सी म्हणजे काय, काम करण्याची त्यांची शक्ती. आलं लक्षात, एवढे काय येतात मनी मेजरमेंटमध्ये लिहिले जात नाही. will not be recorded in the books as they cannot be expressed in terms of money. It helps in understanding of the state of affairs of the business as money serves as a common measure by means of which heterogeneous facts about the business are recorded. फॉर आता कुठलं रेकॉर्ड होतं ते न रेकॉर्ड होणार, रेकॉर्ड होणार, हे काय तुम्हाला जास्त एक्झाममध्ये विचारत नाही. जस्ट तुम्हाला माहिती मिळावी त्यासाठी मी हे सांगतोय. ओके, मनी मेजरमेंटमध्ये काय आहे, जर मनीचा इन्व्हॉल्व नसेल तर ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जात नाही. सोप्या भाषेत लक्षात ठेवा. आणि कुठले रेकॉर्ड केले जात नाही या ठिकाणी सांगितलंच आहे. क्लिअर. आणि कुठले काय एक्झाम्पल, इफ अ बिझनेस हॅज 5 कॉम्प्युटर, 2 टेबल, 3 चेअर्स, द ॲसेट्स कॅनॉट बी ॲडेड टू गिव्ह युजफुल इन्फॉर्मेशन अनलेस दे आर एक्सप्रेस इन मॉनिटरी टर्म्स. 150,000 फॉर कॉम्प्युटर्स, 50,000 फॉर टेबल अँड 2,500 फॉर चेअर्स. आता बघा इथे फक्त 5 कॉम्प्युटर आहे, 2 टेबल आहे, 3 चेअर आहे, पण पाहिजे तशी इन्फॉर्मेशन मिळते का, नाही. कारण की कॉम्प्युटर कितीचे आहेत, टेबल कितीचे आहेत, चेअर्स किती रुपयांचे आहेत, हे पूर्ण डिटेल जोवर मिळत नाही त्याशिवाय काय होत नाही, तुम्हाला ते कळत नाही की कोणती वस्तू कितीला आहे. आलं लक्षात, तर याला म्हणतात मनी मेजरमेंट. नेक्स्ट, कॉस्ट कन्सेप्ट. अन ॲसेट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ द बेसिस ऑफ द historical cost, that is the acquisition cost. Cost of acquisition will be the base for all further accounting. It does not mean that the asset will always be shown at cost. It is recorded at cost at the time of its purchase but is systematically reduced in its books by the charging depreciation. बघा example, furniture is purchased for 3 lakh and some cost has been recorded in the books. In case of market value goes 1 lakh or 150,000, it will not be considered. आलं लक्षात. सपोज एखादी वस्तू काय आहे, फर्निचर मी परचेस केली. कितीला परचेस केली मित्रांनो, 3 लाखाला परचेस केली. ओके, मग 3 लाखाला परचेस केल्यानंतर सेम कॉस्ट हॅज बीन रेकॉर्डेड इन द बुक्स. 3 लाखाला मी घेतले आणि 3 लाखच मी काय केले, रेकॉर्ड केले. इन केस द मार्केट व्हॅल्यू गोज 1 लाख, किती तिचीवाली व्हॅल्यू झाली 1 लाख आणि 150,000, 1,50,000 इट विल नॉट बी कन्सिडर्ड. ओके, मग त्याचीवाली 1,50,000 व्हॅल्यू काय करायची, कन्सिडर करावी लागत नाही, किंवा 2 लाख रुपये व्हॅल्यू कन्सिडर करावी लागत नाही. क्लिअर इथपर्यंत. याच्यामध्ये काय नाही, एक लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला सांगितलं कॉस्ट कन्सेप्टमध्ये सांगितलं, काय सांगितलं, एवढीची फर्निचर आणि एवढीच लिहावी लागते, बट तिचे जर व्हॅल्यू काही दिवसानंतर 1 लाख राहिली तर ही कन्सिडर केली जात नाही. आलं लक्षात. अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी आहेत कॉस्ट कन्सेप्ट. चला मग पुढचा कन्सेप्ट काय म्हणतोय ते बघूया. कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. आता या ठिकाणी कन्सिस्टन्सी कन्सेप्ट, any policies adopted for accounting should be continuous or consistent throughout the business and it need not be changed generally unless and until circumstances demand. However, it does not stop any improvement
of new technique, but that should be disclosed with a note. आता कन्सिस्टन्सीमध्ये एक्झाम्पलवरनं कळेल. अ कंपनी अडॉप्ट फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड फॉर अ चार्जिंग depreciation on fixed assets from the beginning till the end of the estimated life of asset. आता कन्सिस्टन्सी कन्सेप्टमध्ये काय असतं, एखादी मशिनरी असेल, आता याला डेप्रिसिएशन म्हणजे काय, घसारा. आता तुम्ही टू व्हीलर घेतले, ती जर वापरून वापरून काय होतं, तिची व्हॅल्यू कमी होते, म्हणजेच काय होतं, डेप्रिसिएशन होतं. आलं लक्षात. तर हे काय असतं, एखादी कंपनी काय करते, कन्सिस्टन्सी म्हणजे दरवर्षी सारखेच प्रमाणे आता सपोज 10,000ची मशिनरी आहे, दरवर्षी 1,000 रुपये काय करतो तो डेप्रिसिएशन लावतो, म्हणजे त्याच्यात कमी होत नाही. त्याला काय म्हणतात, कन्सिस्टन्सी. ओके. आता पुढचं काय आहे, डेप्रिसिएशन म्हणजे काय, व्हॅल्यू कमी होणे म्हणजे घसारा होणे. कंजर्वेटिझम. व्हाईल रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन वी हॅव टू anticipate no profit but provide for all possible losses. It encourages the certain secret reserves by making excess provision to prevent losses. The income statement may show lower income and the balance sheet overstate the liabilities and understand the assets. This policy of recording is asking the account to play safe while writing the accounts. तर या ठिकाणी बघा, खूप खूप सोपं आहे, फक्त ते थोडंसं एक्झाम्पलवरनं व्यवस्थित लक्षात येतं. बघा, द क्लोजिंग स्टॉक इन द फॅक्टरी इज व्हॅल्यूड ॲट 25,000. क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, अकाउंटिंग इयर कधी संपतं याच्या अगोदर सांगितलं मी, 31 मार्चला. कुठलंही वर्ष असू द्या, कधी संपतं, 31 मार्चला. ओके. ॲट अ कॉस्ट प्राईज इज 35,000. ओके. स्टॉक कितीचा आहे, 25,000 आणि कॉस्ट प्राईस किती, 35,000 ॲट इट्स मार्केट प्राईज. बट वाईल रेकॉर्डिंग इन द बुक्स इज व्हॅल्यू 25,000 विल बी कन्सिडर बिंग इज द लोवेस्ट ऑफ ऑल. आलं लक्षात. तर द फॅक्टरी इज व्हॅल्यूड ॲट 25,000. स्टॉकचं किती आहे, 25,000 ॲट कॉस्ट प्राईस किती, 35,000 ॲट इट्स मार्केट प्राईज. बट व्हायलिन रेकॉर्डिंग कुठे होणार, बुकमध्ये 25,000चे. बघा, आणखी बेटर सांगतो. क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्ष कधी संपतं, 31 मार्चला, आणि माझ्याकडे स्टॉक किती पडलेला आहे, 25,000चा. क्लिअर. किती हजाराचा, 25,000चा. ही काय माझी कॉस्ट प्राईज आहे. काय आहे माझी कॉस्ट प्राईज. क्लिअर. मग आता कॉस्ट प्राईज म्हणजे काय, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं, तुम्ही मोबाईल घ्यायला जातात, तुम्ही 10,000चा मोबाईल घेतला, ती सेलिंग प्राईज आहे, पण कॉस्ट प्राईज काय असेल त्याची 8,000 राहील. म्हणजे तो काय करेल, तुमच्या एका मोबाईलच्या मध्ये एक्झाम्पल देतोय, 2,000 रुपये त्याला काय झाला, प्रॉफिट झाला, ती झाली कॉस्ट प्राईज. बरोबर ना. सपोज तुम्ही आता किराणा दुकानात गेले आणि तिथनं घेऊन आलात तुम्ही साखर, 35 रुपये, 38 रुपये किलो, 38 रुपये किलो. मग ती सेलिंग प्राईस झाली आणि कॉस्ट प्राईस काय झाली तिची, 35 रुपये किलो. ओके. तर मग इथे स्टॉक कितीचा आहे, 25,000चं, पण त्याचीवाली कॉस्ट प्राईस, ओके, आणि मार्केट प्राईस किती, त्याचीवाली 35,000 आहे. किती हजार आहे, 35,000 आहे. ओके. म्हणजे सेलिंग प्राईस किती, 35,000. तर हे काय झालं, माझं मार्केट प्राईस 35,000, बट माझा स्टॉक 25,000चा आहे, तर मी काय लिहिल, मग 25,000च लिहिल, 35,000 लिहिणार नाही. हे लक्षात ठेवा. ओके. चला पुढे काय म्हणतंय, गोईंग कन्सर्न. आता गोईंग कन्सर्न काय म्हणतो, इट इज द बेसिक ॲझम्पशन दॅट बिझनेस इज गोईंग अ कन्सर्न अँड विल कंटिन्यू इज ऑपरेशन्स फॉर फ्युचर. म्हणजे काय, कंटिन्यू हा बिझनेस चालूच राहील असं ते ॲझम्पशन करतं. गोईंग कन्सर्न कन्सेप्ट इन्फ्लुएन्सेस अकाउंटिंग प्रॅक्टिसेस इन रिलेशन टू व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी, डेप्रिसिएशन ऑफ द फिक्स ॲसेट, ट्रीटमेंट ऑफ आउटस्टँडिंग अँड प्रिपेड एक्सपेन्सेस अँड accrued and earn revenue. For example, assets are generally valued at historical cost. Any increase or decrease in the value of asset in the short period is ignored. बघा, गोईंग कन्सर्नमध्ये काय, मी एखादी मशिनरी आणली. क्लिअर. काय, मग ती मशिनरी आणल्यानंतर ती काय, कंटिन्यू चालतच राहील, चालतच राहील, चालतच राहील.
ओके. तर याच्यामध्ये जर काही बिघाड झाला तर तो मी लगेच काय केला, रिपेअर केला. काय केला, रिपेअर केला. ओके. तर ती काय झाली, माझी ॲसेट डिक्रीज झाली का, नाही. किंवा ही 10,000ला आणली होती आणि तिची व्हॅल्यू 11,000 झाली अचानक, हां, 2 महिन्यात. तर ही काय झाली, इन्क्रीज झाली का ॲसेट, नाही. तर ही काय झाली, एक जस्ट तेवढ्यापुरता काय झालेली आहे, वाढलेली आणि कमी झालेली आहे. ओके. तर हे काय करायचं आहे, इग्नोर करायचं असतं, इग्नोर करायचं असतं या अशा झालेल्या गोष्टी. म्हणजे लाँग टर्मसाठी जर होत नसेल तर ह्या गोष्टी काय करायच्या असतात, इग्नोर करायच्या असतात. म्हणून गोईंग कॉन्सर्न या ठिकाणी कन्सेप्ट सांगितलं. रिअलायझेशन. Income is recorded only when it is realized, that is, either it is a receive or earn. Revenue are recorded only when sales are affected or services are rendered. Sales revenue are considered as recognized when sales are affected during the accounting period, irrespective of the fact whether cash is received or not. Example: a company gets an order for sale of rupees 1 lakh in May 2017. Goods of only 60,000 are sold and delivered in June 2017. ओके. आता बघा, 1 लाखाची ऑर्डर होती, फक्त डिलिव्हरी कितीची झाली, 60,000. कॅश रिसिव्ह ऑफ 60,000 इन सप्टेंबर 2017. मेला ऑर्डर होती, नंतर जूनला हे कितीची दिली, 60,000ची. ओके. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नंतर 3 महिन्यानंतर काय मिळाले, पैसे मिळालेले. ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ रिअलायझेशन, सेल इज टू बी रेकॉर्डेड इन जून 2017. पण त्याच्यावाली कॅश कुठे मिळते मित्रांनो, सप्टेंबरमध्ये. आलं लक्षात. याला म्हणतात रिअलायझेशन. पुढे बघूया काय म्हणतोय. Accrual. Income is recorded when it accrued on, and expenses are recorded when they accrue become payable. All expenses and revenue related to the accounting period are to be considered irrespective of the fact the revenue are received in cash and or not, of expenses are paid in cash or not. Example: accrual. A company invested 1 lakh with a bank for 1 year. 1st October 2015, bank has to pay interest 10% per annum on a maturity that is 30 September 2016. अशा पद्धतीने हे ॲक्रूल राहील. आता 1 लाख काय केले, मी इन्व्हेस्ट केले. कधी केले, 1 ऑक्टोबर 2015. बट बँक कसं पेड करते, 10% पर ॲनमनं पेड करते. आणि मॅच्युरिटी कधी होईल, मग ती कधी होईल, 30 सप्टेंबरला. बरोबर ना. बघा, 1 ऑक्टोबर म्हणजे पूर्ण 1 महिना, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. बरोबर. इथे तुमचं काय होईल, वर्ष संपलेल. यालाच काय म्हणतात, ॲक्रुअल कन्सेप्ट. डुएल ॲस्पेक्ट. According to this concept, every transaction or event has two aspects, that is dual effect. For example, when Akshay start a business with cash 5 lakh, on one hand, the business get cash 5 lakh, and the other hand, liability arises. That is, the business has to pay Akshay sum of 5 lakh. This is the concept which recognizes the fact that for every debit, there is a correspondent and equal credit. This is the basis of the entire system of double entry bookkeeping system, जे आपण आता पुढे शिकणार आहोत. From this concept, basic accounting equation arises, that is capital plus liability is equal to asset. आता बघा, बिझनेस स्टार्ट केला, किती दिले, कॅश 5 लाख. क्लिअर. मग त्याची लायबिलिटीज किती झाली, 5 लाख. यालाच काय म्हणतात, मग ॲसेट म्हणत असतात. क्लिअर आहे. नेक्स्ट पुढे बघूया, डिस्क्लोजर. द अकाउंट्स मस्ट डिस्क्लोज ऑल मटेरियल इन्फॉर्मेशन. The accounting report should disclose full and fair information to the related parties. The financial position and performance should be disclosed very honestly to all the users. The financial position means the balance sheet of the business. Financial performance means business result in terms of profit or losses and income and expenses of in profit and loss account. आलं लक्षात. डिस्क्लोज म्हणजे काय,
तुम्हाला बिझनेसमध्ये प्रॉफिट होते की लॉस होतं हे सर्व काय आहे दाखवणे. ॲसेट किती तुमच्याकडे, लायबिलिटी तुमच्यावर कर्ज किती, हे सर्व तुम्हाला त्यातनं दिसतं. ऑल द इन्फॉर्मेशन डिस्क्लोज शुड बी रिलेवंट, रिलायबल पाहिजे, कम्पॅरेबल पाहिजे, अंडरस्टूड म्हणजे प्रत्येकाला समजायला पाहिजे ऑफ द कन्सर्न अथॉरिटीज, इतर लोकांना. ओके. नेक्स्ट मटेरियलिटी. अकॉर्डिंग टू this convention, financial statements should disclose all material items which might influence the decision of the users of financial statement. Hence, any item which is not significant and is not relevant to the user need not be disclosed in the financial statement. The principle is basically an exception to all full disclose principle. The term maturity is subjective in nature. Materiality depends on the amount involved in the transaction, size of business, nature of information requirement, making decision. An item material one person may be immaterial to another person. ओके. मटेरियलिटी याच्यामध्ये काय एवढं जास्त समजण्यासारखं नाही मित्रांनो, त्यामुळे काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही. एक जस्ट तुम्हाला थोडंसं आयडिया यावी त्यामुळे मी हे लेक्चर घेतो आहे. ओके. मॅचिंग कन्सेप्ट. अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट, रेव्हेन्यू ड्युरिंग अन अकाउंटिंग पिरियड आर मॅचिंग विथ एक्सपेन्सेस इन्क्युअर्ड ड्युरिंग द पिरियड टू अर्न द रेव्हेन्यू ड्युरिंग द पिरियड. ओके. तर या ठिकाणी या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तर इट मॅच द रेव्हेन्यू अर्न ड्युरिंग accounting period with the expenses incurred during that period to earn revenue before sharing profits or loss. तुमचं नेमकं इन्कम किती येतं आहे, रिव्हेन्यू किती आहे आणि तुमचा प्रॉफिट अँड लॉस झाला आहे की नाही हे सर्व काय करावं लागतं, मॅच करावं लागतं. क्लिअर इथपर्यंत? चलो मग आय होप तुम्हाला थोडं कळालंच असेल. तर काय एवढं टेन्शन नका घेऊ, काय एवढं जास्त ते काय डीपमध्ये जाण्याची गरज नाही. ओके. मेन काय असतं अकाउंटला मॅक्झिमम टाईम्स हे चालत असतं, तुम्हाला प्रॉब्लेम जास्त येत असतात. जवळपास 80 मार्काला प्रॉब्लेम, 20 मार्कांना थेअरी असते. ओके. अशा पद्धतीने असतं. आता हे थोडंसं अकाउंटिंग स्टँडर्ड बघून घेऊत. म्हणजे कसं थोडं जर तुम्ही हे पूर्ण क्लिअर बघून घेतलं थोडं अंदाज यायला लागतो. म्हणजे पुढे गेल्यानंतर BComला गेल्यावर तुम्हाला हे नवीन काही वाटत नाही. अकाउंटिंग स्टँडर्ड्स AS ॲट IFRS and IFRS. Accounting standard provide a framework and norms to be followed in accounting so that a financial statement of different enterprises become comparable. It is necessary to standardize the accounting principle to ensure consistency, comparability, adequacy, reliability or फायनान्शियल रिपोर्टिंग. हे बघा अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय, एक स्टँडर्डपणा नेमणे खूप महत्त्वाचं आहे. सर्वांनी एकच रूल फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याला काय म्हणतो आपण अकाउंटिंग स्टँडर्ड. इन द वर्ड्स ऑफ कोहलर काय म्हणतो बघा, अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर कोड्स ऑफ कंडक्ट इम्पोज बाय कस्टम्स लॉज or professional bodies for the benefit of public accountants and accountants generally. म्हणजे एक रूल असतो, एक लॉ असतो, त्या पद्धतीने हे सर्व काय करावं लागतं, अकाउंटिंग स्टँडर्ड ठेवायला पाहिजे. दस अकाउंटिंग स्टँडर्ड आर रिटर्न पॉलिसी डॉक्युमेंट्स. म्हणजे काय, जी अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ती काय एका फ्रेममध्ये लिहिलेली पाहिजे. ओके. इश्यू एक्सपर्ट अकाउंटिंग बॉडी. म्हणजे काय एक बॉडी असते ती काय करते, अकाउंटिंग पॉलिसी तयार करत असते. बाय गव्हर्नमेंट ऑर अदर रेग्युलेटरी बॉडी. ती कोण करू शकतं, गव्हर्नमेंट किंवा अदर रेग्युलेटर बॉडी म्हणजे दुसरं कोणी पण करू शकतो. मेजरमेंट, ट्रीटमेंट, प्रेझेंटेशन अँड डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स इन द फायनान्शियल स्टेटमेंट. आता का गरज आहे, नीड ऑफ द अकाउंटिंग स्टँडर्ड, नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड टू प्रमोट बेटर अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. आता का गरज आहे बरं ह्या गोष्टीची. आता अकाउंटिंग स्टँडर्ड जर नाही ठेवलं तर काय आपल्याला कळणारच नाही बिझनेसमध्ये प्रॉफिट होतं आहे की लॉस होतं आहे. टू हेल्प अकाउंटंट्स फॉलो अनफॉर्म प्रोसिजर अँड प्रॅक्टिसेस. ओके. जे पण काही फॉर्म युनिफॉर्म प्रोसिजर म्हणजे अकाउंट ठेवणं पण एक स्टेप बाय स्टेप एक प्रोसिजर असते, ते पण
अकाउंटिंग स्टँडर्ड ठरवतं. टू फॅसिलिट मिनिंगफुल कॉम्पॅरिझन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ टू और मोर एंटिटीज. enhance reliability financial statement to meet legal requirement of effectively. ओके, तर अशा पद्धतीने ह्या सर्व नीड्स या ठिकाणी दिले आहेत. पुढे काय म्हणतं आहे, इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड IFRS. International Financial Reporting Standard. International Financial Reporting Standards are issued by the International Accounting Standard Board. हे कोण इश्यू करतं? IASB, इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड. IFRS is a set of international accounting standards stating how particular types of transaction and other events should be reported in the financial statement. म्हणजे तुम्ही नेमकं अकाउंटमध्ये काय लिहायला पाहिजे, काय नाही लिहायला पाहिजे, हे सर्व कोण ठरवत असतं? इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग. क्लिअर इथपर्यंत? चला मग पुढे काय म्हणतं ते बघून घेऊया. बघा या ठिकाणी थोडंसं दिलेलं आहे इंडियाबद्दल. इन इंडिया अकाउंटिंग स्टँडर्ड इंडिया ऑफ अकाउंटिंग इज इश्यू बाय द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. त्यालाच काय म्हणतात? ICAI. हा एक मार्काला क्वेश्चन येऊ शकतो की अकाउंटिंग स्टँडर्ड इंडियामध्ये कोण देत असतं, कोण इश्यू करतं? तर ICAI, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स, हे लिहायचं आहे. द काउन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ द इंडिया कॉन्स्टिट्यूट अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ऑन 21 एप्रिल 1977. कधी झालं हे बोर्ड? 1977, 31 एप्रिल. रिकॉग्नायझिंग द नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया. ओके, तर अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड formulates accounting standards so that such standards may be established by the Council of Institute of India. क्लिअर? हे सर्व यांनी दिलेलं आहे. एक लक्षात ठेवा, ICAIने हे काय केलेलं आहे? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंट ऑफ इंडियाचं हे केलेलं आहे. क्लिअर? कोण? अकाउंटिंग स्टँडर्ड इंडियासाठी. एवढंच लक्षात ठेवा. ड्यू टू accounts prepared in India must be compatible with account prepared in other countries. क्लिअर? हे जे आपलं अकाउंट बनवतो हे काय अदर कंट्रीमध्ये पण चालत असतं. दिस रिझल्ट इन द एक्झिस्टिंग इयर्स being converted with the IFRS. This convergence has resulted in what is known as Indian AS अकाउंटिंग स्टँडर्ड असं म्हणून ते ओळखलं जातं. आता इंडियन अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये काय काय येतं ते बघूया. AS1 डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज 1/4/1991 फॉर कंपनीज अँड 1/4/1993 फॉर अदर कंपनीसाठी. या ठिकाणी AS1 अकाउंटिंग स्टँडर्ड 1. According to this standard, the accounting policies follow in the preparation and presentation of financial statements should form part of financial statement normally disclosed on the one place. आता याच्या म्हणण्याप्रमाणे कुठेही जी पण काही पॉलिसी ती काय करायची? तुम्ही डिस्क्लोज करायची. सेकंड, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. नंतर कॅश फ्लो स्टेटमेंट, डेप्रिसिएशन अकाउंटिंग, हे सर्व काय दिलेले आहे? अकाउंटिंग स्टँडर्ड्स दिलेले आहेत. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने हे सर्व अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेले आहेत. थोडक्यात आपण एक एक बघून घेऊत, म्हणजे कसं आहे तुम्हाला अनोळखीसारखं वाटणार नाही. थोडं बोर झालं चालेल मला, पण हे तुम्हाला कळणं पण महत्त्वाचं असतं. एक थोडक्यात सांगतो आहे मी, काय डीपमध्ये जात नाही. ओके, एक जस्ट डोळ्याखालून जायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला थोडं थोडं त्यातलं समजवतो आहे. ओके, या ठिकाणी महत्त्वाचं आहे वन प्लेसवरती डिस्क्लोज करायला पाहिजे. अकॉर्डिंग to this standard, inventories in general should be valued at lower of historical cost and net realized cost. जी पण काही कॉस्ट असेल त्याच्यात काय व्हायला पाहिजे? व्हॅल्युएशन व्हायला पाहिजे. थर्ड, कॅश फ्लो स्टेटमेंट. अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड्स, कॅश फ्लो स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड अँड प्रेझेंटेड फॉर द पिरियड फॉर विच द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन प्रिपेड. अकाउंटिंग कॅश फ्लो कुठे कळतं? प्रॉफिट अँड लॉसमध्ये कळत असतं. ओके, नेक्स्ट पुढे depreciation accounting. According to this standard, the depreciation amount of asset should be allocated in systematic basis for each accounting period
युजफुल लाईफ ऑफ अन ॲसेट. आता डिप्रिसिएशन काय असते, एक मशीन असते त्याच्यावर काय द्यावं लागतं, डिप्रिसिएशन म्हणजे काय, घसारा. ते अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये दिलेलं आहे आणि तो नियम पण दिलेला आहे की त्या पद्धतीने काय करायचं, तुम्हाला डिप्रिसिएशन लावायचे. ते तर पुढे आपण बघणार. डिप्रिसिएशन म्हणजे लक्षात ठेवा, घसारा, व्हॅल्यू कमी होणे. अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. According to this standard, the amount of research and development cost should be charged as an expense of the period which is the actually incurred. हा काय एक्सपेन्स आहे तुमचा, काय, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. नेक्स्ट, रेव्हेन्यू रिकॉग्निशन. This standard deals with the basis required for recognition of revenue items in the profit and loss account of enterprise. It lays down conditions to recognize revenue that arise from the various transactions of an enterprises. ओके, तर रेव्हेन्यू रिकग्निशनमध्ये अशा पद्धतीने हे सर्व दिलेलं आहे. जास्त डिटेल जायची गरज नाही, पुन्हा एकदा सांगतो आहे, त्यामुळे काही एवढं लोड घ्यायचं नाही. एक जर डोळ्याखालून काढायचं आहे म्हणून ते सांगतो आहे. आणि व्हिडिओ तुम्ही लाईक करत चला, शेअर करत चला आणि सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ. ओके, अशा पद्धतीने आता हे जरा थेरी आहे, त्यामुळे हे काय जास्त इम्पॉर्टंट नाही, त्यामुळे मी काय जास्त एक्सप्लेन करत नाही. हा पार्ट 5 नंबर एक जस्ट पूर्ण होण्यासाठी मी घेतो आहे, म्हणजे आपलं एक ध्येय आहे, लाईन टू लाईन सर्व क्लिअर करायचं. बट जे महत्त्वाचं आहे त्याच्यावर मी फुल फोकस करत असतो. हे काय पाहिजे तसं इम्पॉर्टंट नाही. क्लिअर. अकाउंटिंग फॉर फिक्स ॲसेट. आता फिक्स ॲसेटबद्दल सांगितलं. अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट टॅक्स वगैरे पेड करणं. अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट. अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑफ इन्कम. हे सर्व काय आहेत, या वर्षी सर्व अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेले आहेत, त्यामुळे हे सर्व तारखा दिलेले आहेत. ओके, तर या ठिकाणी काय झालेलं आहे, आपलं चॅप्टर नंबर 1 संपलं आहे मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी एक्सरसाइज दिलेली आहे. तुम्ही काय करायची, एक्सरसाइज होमवर्क म्हणून करायची. होमवर्क उत्तरं तुमच्या बुकमध्येच असतील, त्यातनं तुम्ही शोधायचे आहेत. यामध्ये काय थेरी प्रॉब्लेम वगैरे नाहीचे. या ठिकाणी आता बघा सर्व जे बघा, व्हॉट इज बुक किपिंग पहिले लेक्चरला सांगितलं. व्हॉट इज मीन बाय गुड्स सेकंड लेक्चरला. व्हॉट इज कॅपिटल थर्ड लेक्चरला. व्हॉट इज ड्रॉइंग थर्ड लेक्चरला. गुडविल फोर्थ लेक्चरला. हे सर्व तुम्हाला शिकवलं आहे. ओके, नंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे फ्रेज विच कन्स्टिट्यूट्स फॉलोइंग द स्टेटमेंट. या ठिकाणी तुम्हाला याचं पण आन्सर लिहायचं आहे. अशा पद्धतीने हे काय करायचं आहे, आता तुम्हाला क्लिअर करत चालायचं आहे. ओके, तर हा होमवर्क म्हणून तुम्ही मला द्या. ते कशी पाठवणार, तुम्ही होमवर्क करायचा आणि माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती फोटो काढून मला पाठवायचा. क्लिअर. क्वेश्चन नंबर 3 आहे, या ठिकाणी गाळलेल्या जागा भरा. काय येईल मग ते, सरप्लस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस. हे सर्व दिलेलं आहे. जे जमतं आहे ते करा, जे जमलं नाही ते मला विचारा, मी तुम्हाला सांगेल. ओके, या ठिकाणी ट्रू ऑर फॉल्स. ओके, तर हे पण काय करायचं, तुम्ही बघायचे. त्यानंतर या ठिकाणी 5वा क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे 5वा क्वेश्चन, ॲग्री ऑर डिसॲग्री. अकाउंटिंग इज युजफुल ओनली ऑन द ऑनर. ॲग्री का तुम्ही, नाही, फक्त युजफुल ऑनरसाठी का नाही, सर्व इतर लोकांसाठी पण असतं, म्हणून काय आहे डिसॲग्री. बुक किपिंग इज आर्ट, सायन्स अँड प्रोफेशन. यस, ॲग्री, बरोबर आहे ना. आत्तापर्यंत तेच शिकलो आहे आपण. ओके, तर अशा पद्धतीने हे सर्व काय करायचं, तुम्ही होमवर्क करायचं. या ठिकाणी तुमचं चॅप्टर नंबर 1 संपलं. काय झालं तुमचं चॅप्टर 1 क्लिअर. ओके, चॅप्टर नंबर 1. आणि सर्वात जबरदस्त जर चॅप्टर असेल तर आता चॅप्टर नंबर चालू होणार आहे 2, व्हेरी IMP. VVIMP जे आपण अकाउंट म्हणतो ते खरं कुठनं चालू होईल, आता इथनं चालू होईल. मिनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम. हीच खरं जबरदस्त आहे आणि हाच खरं अकाउंट काय होतं आहे, स्टार्ट होतं आहे. क्लिअर इथपर्यंत. चला मग, आय होप तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल. थोडं बोरिंग होता, मलाही कळतं, थेरी असल्यावर थोडं बोर होणारच आहे. आणि काही कन्सेप्ट हे काय असतात, थोडे कळायला
त्रास देत असतात. त्यामुळे काय करायचं असतं, थोडं थोडं ते लक्षात आणण्यासाठी थोडं थोडं सुरुवातीला आपल्याला वाचायचं असतं. त्यानंतर त्याच्या डीपमध्ये आपण जाणारच आहे. ह्याचा अर्थ नाही की तुम्हाला फक्त वाचून दाखवलं आणि झालं. त्याच्यातलं मी फक्त 30-40% तुम्हाला समजवलं आहे. जसं जसं तुम्हाला चॅप्टर पुढे जाणार तसं तसं ते जे होतं ते सर्व डीपमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. ऑनलाईन याचा अर्थ असं नाही की तुमचा कुठलाही सिलेबस हा कमी केला जाईल, तसं काही नाही. तुम्हाला लाईन टू लाईन शिकवलं जाईल, प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे क्लिअर केली जाईल. ओके, म्हणून माझा इथे काय आहे, ऑनलाईन क्लास आहे. माझा क्लास आहे पुण्यात क्लिअर इथपर्यंत. आणि ऑनलाईन असल्यामुळे मी काय करतो आहे, 50% काय करतो आहे मित्रांनो, डिस्काउंट देतो आहे. क्लिअर. आणि ऑफलाईनसारखंच तुम्हाला सर्व क्वालिटी वगैरे मिळेल. सो डोंट वरी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला. ओके, चला मग. थँक्यू सो मच. या ठिकाणी मी तुम्हाला माझं थोडं इंट्रोडक्शन दाखवतो. फक्त 2 मिनटं चालू ठेवा. या ठिकाणी माझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, यस आय गोट. बघा या ठिकाणी हे सर्व दिलं आहे. ओके, या ठिकाणी सर्व दिलं आहे. याला थोडं मोठं करून घेतो. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल काय काय या ठिकाणी दिलं आहे माझ्या याच्यात. हा माझा क्लास आहे. वेअर इज क्लास? पुणे. दिस इज माय कॉन्टॅक्ट नंबर. एनी डाऊट, any confusion, call me or WhatsApp me. मी दोघं याचे घेतो लेक्चर, इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम, 11th-12th. आणि नवीन सिलेबस चेंज झाला आहे, तुमचा सिलेबस 2019ला, त्या पद्धतीने. ओके, चला, थँक्यू सो मच.